Now next part, limits of logarithmic and exponential functions. Limits of logarithmic and exponential functions. यात पण तुम्हाला थोडा ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट काही वेळेला मिक्स होतो. तर आता याच्याकरता जे लागणारे फॉर्म्युले आहेत त्याची आधी मी लिस्ट तुम्हाला लिहून देतो. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला बरेच फॉर्म्युले लिहून दिले, त्याची काही गरज नाही. मी तुम्हाला फक्त 3 ते 4 फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला हा सगळा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहिला लिमिट ॲज x टेन्स टू a. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर, म्हणजे मी सायन्सचे टेक्स्टबुक सांगतो, टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 151 वरती हे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत. हां, ठीक आहे. लिमिट ॲज x टेन्स टू 0, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ a रेज टू x मायनस 1 अपॉन x. ह्याचा आन्सर log a इतका असतो. ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू log a. ह्याला प्रूफ आहेत पण ते हायर स्टँडर्ड मध्ये. आता आपल्याला फक्त फॉर्म्युला पाठ करायचा आणि पुढे जायचं. लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ a रेज टू x मायनस 1 अपॉन x इक्वल्स log a. त्यात महत्त्वाचं काय माहिती काय, इथे जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याला रेज टू x, जो x आहे तोच खाली पाहिजे. इथे ट्वाइस x असेल तर इथे ट्वाइस x. जसं मी साइन अँगल अपॉन अँगल सांगतो बघा तुम्हाला ऍडजस्टमेंट, तशी याची ऍडजस्टमेंट इथे पण असते. त्याचा आन्सर log a. सेकंड फॉर्म्युला, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ e रेज टू x मायनस 1 अपॉन x. फक्त कॉन्स्टंट a च्या जागी e आला, त्याचा आन्सर log e. आणि तुम्हाला माहिती आहे log e इज ऑलवेज 1, कारण हा जो नंबर आहे e तोच इथं बेस असतो. कॅल्क्युलस मध्ये आपण जे लॉग बघतो त्यामध्ये बेस नेहमी e असतो, e. त्यामुळे log ऑफ e टू द बेस e चा आन्सर काय असतो, 1 असतो. थर्ड फॉर्म्युला, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 1 प्लस x रेज टू 1 बाय x. 1 प्लस, मी त्याला असं म्हणतो 1 प्लस समथिंग रेज टू रेसिप्रोकल. त्या समथिंगचा इथे रेसिप्रोकल पाहिजे, तर त्याचा आन्सर e इतका असतो. आणि e ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे हे आपल्याला माहितीसाठी फक्त सांगतो. e ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे 2.7182 च्या आसपास असते. इरॅशनल नंबर आहे, जसा पाय इरॅशनल नंबर आहे तसा हाही इरॅशनल नंबर आहे. आणि e ची व्हॅल्यू जी आहे 2.7182 इतकी असते. एवढ्या तिघांवरती तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज सॉल्व्ह करता येतो. पुस्तकात विनाकारण भरपूर मोठी लिस्ट दिली, त्याची काही आवश्यकता नाही. म्हणून फक्त कमीत कमी फॉर्म्युल्यामध्ये आपण ते सगळे आपण पाहू शकणार आहोत. हे झाले आपल्याला लिमिट्स ऑफ लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन यासाठी लागणारा पार्ट. आता याचा थोडेफार लॉगॅरिथमचे फॉर्म्युले यावे लागतात. लॉग म्हणजे उदाहरण तुम्हाला ते सगळ्यांना माहित असतात, कदाचित थोडंसं कॉमर्सच्या लोकांना प्रॉब्लेम येईल जर ते लोक हे व्हिडिओ पाहत असतील तर. उदाहरणार्थ लॉग मध्ये काय काय फॉर्म्युले असतात बघा. तर पहिला लॉग ऑफ ए बी, म्हणजे लॉग ऑफ ए अँड बी चं मल्टिप्लिकेशन आहे. त्याचा अर्थ काय असतो, लॉग ए प्लस लॉग बी. त्याच्यानंतर लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे लॉग ऑफ डिव्हिजन, म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ लॉग, लॉग ए मायनस लॉग बी. थर्ड लॉग ऑफ एम रेज टू एन, ह्या एम ला रेज टू एन पाहिजे तर एन लॉग एम, एन टाइम्स लॉग एम. हा पुढचा फॉर्म्युला 4 नंबर बघा. लॉग एम ब्रॅकेट रेज टू एन जर असाल, फरक बघा, इथं नुसतं एम रेज टू एन आणि इथं लॉग एम ब्रॅकेट रेज टू एन, हा फरक बघा. इक्वल्स लॉग एम इंटू लॉग एम डॅश 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 असं एन टाइम्स. हा प्रोडक्ट किती टाइम्स घ्यायचा, एन टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉग ऑफ 1, काही बेस असेल इथं, एनी बेस, म्हणजे इथं बेसच्या जागी कुठलाही नंबर आला, लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. त्याच्यानंतर लॉग ऑफ 0, इथं बेस काही असेल, एनी बेस, नॉट डिफाइंड. लॉग ऑफ 0 डिफाइन होत नाही. लॉग ऑफ 0 इज नॉट डिफाइंड. ठीक आहे. मी देतो ते सगळे फॉर्म्युले वहीत लिहून ठेवा, ओळीनं लिहून ठेवा, हेही लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर लॉग ऑफ ए टू द बेस ए ऑलवेज 1, त्यातच लिहितो मी. लॉग ऑफ ई, अर्थात त्यावेळी बेस काय असतो सांग, ई, ऑलवेज 1. log of a to the base a 1, log of e to the base e 1.
लॉग ऑफ ए टू द बेस बी, समजा बेस चेंज करायचा असेल तुम्हाला हा बेस, तर लॉग ऑफ ए टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ बी टू द बेस ई, त्यामुळे बेस चेंज फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला आणखी एका प्रकारे लॉग ऑफ ए टू द बेस बी इक्वल्स 1 upon log of b to the base b, 1 upon log of b to the base b. बेस चेंज फॉर्म्युला करून चेंज ऑफ बेस किंवा बेस चेंज फॉर्म्युला. त्याच्यानंतर लॉग ऑफ लॉग ए इंटू लॉग बी, हे मिस्टेक्स करतात म्हणून नवीन बेस लॉग ए इंटू लॉग बी, याला नो फॉर्म्युला. काही जण त्याला लॉग ऑफ ए बी म्हणतात, ए प्लस बी म्हणतात, काही म्हणतात. लॉग ए डिवाइडेड बाय लॉग बी किंवा लॉग ए अपॉन लॉग बी, नो फॉर्म्युला. लॉग अपॉन लॉग, नो फॉर्म्युला. लॉग इंटू लॉग, नो फॉर्म्युला. हा बेस चेंज फॉर्म्युला. लॉग ऑफ ए टू द बेस ए इक्वल्स 1, लॉग ऑफ ई टू द बेस ई इक्वल्स 1. नेक्स्ट, इफ a raised to b equals c, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. a raised to b equals c, तर हे लॉग मध्ये असं लिहितात. then log of c to the base a, log of c to the base a equals b, असं लॉग मध्ये लिहिलं जातं. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक कन्वर्जन झाले, एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक फॉर्म. नेक्स्ट, आता बरोबर उलट. इफ लॉग ऑफ ए टू द बेस बी चा आन्सर सी असेल, तर देन बी रेस टू सी चा आन्सर ए असतो. बी रेस टू सी इक्वल्स ए. ह्याला म्हणायचं लॉग टू एक्सपोनेन्शियल कन्वर्जन. लॉग टू एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल टू लॉग आणि लॉग टू एक्सपोनेन्शियल. साधारण ऍक्च्युली एवढे फॉर्म्युले नसतातच मुळात लॉगरिथम मध्ये, हार्डली 3 ते 4च फॉर्म्युले. पण मी हे मुद्दामून ऍडिशनल हे तुम्हाला तयार करून ठेवलेले आहेत की जे त्यानं मिस्टेक्स होऊ नयेत. तर मगाशी सांगितलेले आणि हे आत्ताचे 13 हे सगळे फॉर्म्युले पहिल्यांदा एका कागदावर लिहून ठेवा. इथं व्हिडिओ नेहमी पॉज करायचं, हे सगळं लिहून ठेवायचं आणि मग पुन्हा एकदा बघायला चालू करायचं. ओके, ठीक. Okay, now let's continue exercise 7.6. Question number first. L equals limit as x tends to 0 of 9 raised to x minus 5 raised to x upon 4 raised to x minus 1. असा साधारण टाइप बघितला की तुम्हाला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. इथं मी आधी लिहून ठेवतो. लिमिट ॲज x tends to 0 of a raised to x minus 1 upon x. याचा आन्सर काय येणार आहे? log a इतका असणार आहे याचा आन्सर. मग हा फॉर्म प्रत्येक वेळेला आणायचा कसा, तर यासाठी जी ऍडजस्टमेंट लागते ती पहिल्यांदा एका प्रॉब्लेम मध्ये पाहिली की नंतर तुम्हाला त्याची सवय होईल. बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 9 raised to x minus 1, इथं असलेले minus 5 raised to x plus 1 whole divided by 4 raised to x minus 1 as it is. Minus 1 plus 1 ही adjustment केली equals limit as x tends to 0 9 raised to x minus 1 ला मी फक्त एका ब्रॅकेट मध्ये घेतो, पुढच्या दोघातून मायनस साइन कॉमन काढतो. 5 raised to x minus 1 अपॉन 4 raised to x minus 1. म्हणजे असा फॉर्म आला बघा आता, a raised to x minus 1. त्याला अपॉन आपल्याला x पाहिजे, तर त्यासाठी डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x. आता वरती दोन टर्म सेपरेट आहेत, दोन ब्रॅकेट, त्याला सेपरेट डिव्हिजन करा x न, आणि याला मात्र अपॉन x असं लिहायचं. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 9 raised to x minus 1 upon x minus 5 raised to x minus 1 upon x. बघा, x नच डिवाइड केले पण सेपरेट डिव्हिजन आहे, हे मायनस साइन आहे ना मध्ये. आता उदाहरणार्थ समजा a minus b अशी टर्म आणि अपॉन x असेल, तर a upon x minus b upon x असं आपण सेपरेट डिव्हिजन करू शकतो. ऍक्च्युअली x नच डिवाइड केले, फक्त x ला डिवाइड केले.
upon whole divided by limit as x tends to 0 of 4 raised to x minus 1 upon x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय केलं आपण a raised to x ने डिवाइड केलं. बघा आता याच्या फॉर्म कडे बघा आणि तिकडे बघा. जर a raised to x minus 1 upon x असेल तर त्याचा आन्सर काय सांगा log a म्हणजे पहिल्या पार्टचा आन्सर आला log 9 minus log 5 upon log 4 आणि समोर हे रिझन द्यायचं. आता बघा log मायनस log आहे log ऑफ डिव्हिजन म्हणजे log ऑफ 9/5 log ऑफ 9/5. आता इथं मी काय वापरलं तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला लॉगचे फॉर्म्युला मध्ये असं लिहून दिले का बाबा log ऑफ a upon b इक्वल्स log a minus log b. मग log a minus log b म्हणजे log of a upon b. log a minus log b म्हणजे log of a upon b upon log 4 as it is. आणि log divided by log नो फॉर्म्युला log upon log ला काही फॉर्म्युला नाही. तर फायनल आन्सर तुमचं एवढंच असणार. लक्षात घ्या. यासाठी ते बाकीचे फॉर्म्युले लिहून दिले. log upon log असेल तर लगेच पटकन मायनस करतात. त्याला काहीही करायचं नाही. log upon log नो फॉर्म्युला log into log नो फॉर्म्युला. हा log minus log log of division उलट log minus log log of division log plus log log of multiplication. हे सरळ उलटे असे तुम्हाला दोन्ही वापरता आले पाहिजे. log upon log नो फॉर्म्युला हे त्याचं फायनल. Now next one L equals limit as x tends to 0 5 raised to x plus 3 raised to x minus 2 raised to x minus 1 upon x असा फॉर्म मगाशी दाखवलेली ऍडजस्टमेंट लिमिट as x tends to 0 5 raised to x प्लस थोडी जागा ठेवली तुम्ही प्लस 3 raised to x इथेही थोडी जागा ठेवली मायनस 2 raised to x as it is minus 1 as it is. बघा मायनस 1 काय a raised to x minus 1 असा फॉर्म पाहिजे. इथं पण मायनस 1 म्हणजे मायनस 2 तुम्ही एक्स्ट्रा घेतले म्हणून कॅन्सलेशनला काय लागते आपल्याला प्लस 2 लागते आणि होल डिवाइडेड बाय x as it is. इथं पुन्हा फॉर्म घेतो म्हणजे तुम्हाला मायनस 1 का लिहितो कळतो. limit as x tends to 0 a raised to x minus 1 upon x ह्याचा आन्सर आहे log a raised to x minus 1 upon x. नेक्स्ट limit as x tends to 0 as it is 5 raised to x minus 1 ह्याला फक्त एक ब्रॅकेट केले ठीक आहे किंवा राहू द्या नंतर मला पाहिजे तेव्हा कॉमन असेल तेव्हा ब्रॅकेट करू प्लस 3 raised to x minus 1 as it is minus 2 raised to x आणि याचा आन्सर प्लस 1 येणार आहे प्लस 1 होल डिवाइडेड बाय x as it is. So limit as x tends to 0 of 5 raised to x minus 1 ह्याला एक ब्रॅकेट करा प्लस 3 raised to x minus 1 ह्याला एक ब्रॅकेट करा. आता मायनस साइन कॉमन काढा 2 raised to x minus 1 होल डिवाइडेड बाय x as it is. आणि आता सेपरेट डिव्हिजन करायला का इक्वल्स लिमिट as x tends to 0 of 5 raised to x minus 1 upon x plus 3 raised to x minus 1 upon x minus 2 raised to x minus 1 upon x. याचा सेपरेट डिव्हिजन करा. याचा आन्सर आहे log 5 फॉर्म्युला किती आहे प्लस log 3 minus log 2. आता परत बघा log प्लस log मी आधी इथं दोन्ही फॉर्म्युला लिहून होते log ऑफ ab म्हणजे log a प्लस log b log a प्लस log b म्हणजे log ऑफ ab असं सरळ दोन्ही लिहिता पाहिजे. log ऑफ a अपॉन b इक्वल्स log a मायनस log b. पहिल्यांदा log प्लस log म्हणजे log ऑफ मल्टिप्लिकेशन 5 3 15 मायनस log 2 as it is. आता log मायनस log
म्हणजे लॉग ऑफ डिव्हिजन, हे बघ लॉग मायनस लॉग म्हणजे लॉग ऑफ डिव्हिजन, इथे लिहितो लॉग ऑफ 15/2 हे त्याचं फायनल आन्सर. ओके. Now third question. Limit as x tends to 0 of a raised to x plus b raised to x plus c raised to x minus 3 upon sin x. आता हा जो -3 आहे ना, -3 त्याला मी काय लिहितो बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ a raised to x plus b raised to x plus c raised to x. आता हा जो -3 आहे ना, त्याला तुम्ही असं बघा -1 -1 तीन वेळा त्याच्याकडे पहा. तो जो -1 आणि इथे ऍडजस्ट केला, ठीक आहे. म्हणजे -3 हा नंबर असा लिहिला अपॉन sin x ॲज इट इज. पुढची स्टेप, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ प्रत्येक टर्मला ब्रॅकेट a रेज टू x -1 प्लस b रेज टू x -1 प्लस c रेज टू x -1 आणि अपॉन sin x ॲज इट इज. आता डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x, कारण sin x ला अपॉन x लागतो आणि या सगळ्यांना अपॉन x पाहिजे असतो फॉर्म आणण्यासाठी. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x, इथं वर सेपरेट डिव्हिजन दाखवायचं. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ a रेज टू x -1 अपॉन x प्लस b रेज टू x -1 अपॉन x प्लस c रेज टू x -1 अपॉन x. x ने न्यूमरेटर मध्ये डिवाइड केलं अपॉन लिमिट ॲज x टेंड्स टू 0 sin x अपॉन x. आता याचा आन्सर इथे लिहितो इक्वल्स a रेज टू x -1 अपॉन x चा आन्सर log a प्लस याचा आन्सर log b प्लस शेवटचा आन्सर log c अपॉन साइन अँगल अपॉन अँगल 1. ट्रिग्नोमेट्रिक लिमिट्स मध्ये आपण शिकलो आहे साइन अँगल अपॉन अँगल म्हणजे त्याचा आन्सर 1. आता log a प्लस log b प्लस log c आहे म्हणजे log प्लस log, थोडक्यात log ऑफ मल्टिप्लिकेशन log ऑफ abc हे त्याचं फायनल आहे. ओके ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 6 raised to x plus 5 raised to x plus 4 raised to x minus 3 raised to x plus 1 upon sin x. सगळ्यात पहिले बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 6 raised to x plus 5 raised to x plus 4 raised to x minus, इथं बघा याच्याकडे ही स्टेप महत्वाची बघा. 3 raised to x into 3 म्हणजे 3 raised to 1 हे मल्टिप्लाय झाले की त्यांच्या पॉवर्स ऍड होतात. होल डिवाइडेड बाय sin x ॲज. आता पुढची ऍडजस्टमेंट बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 6 raised to x -1 प्लस 5 raised to x -1 प्लस 4 raised to x -1. तीन वेळा एक्स्ट्रा घेतले -1. आता हे बघा, हे मायनस हे 3 इंटू हे मागे पुढे लिहितो फक्त बघा. 3 raised to 1 ची काय आवश्यकता नाही, इंटू 3 raised to x फक्त प्रोडक्ट आहे, मागे पुढे लिहित बस, बाकी काही. आता हे जे -1 3 टाइम्स मी घेतले ते कॅन्सल होण्यासाठी +3 घेतले, +3 होल डिवाइडेड बाय sin x ॲज इट इज. नेक्स्ट लिमिट ॲज x टेंड्स टू 0 पहिल्या दोघांना ब्रॅकेट 6 raised to x -1 प्लस पुढच्या दोघांना ब्रॅकेट 5 raised to x -1 प्लस ब्रॅकेट 4 raised to x -1. या दोघातून -3 कॉमन, ब्रॅकेट मध्ये 3 raised to x -1 डिवाइडेड बाय sin x ॲज इट इज, डिवाइडेड बाय sin x ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप, सगळ्याला अपॉन x पाहिजे आपल्याला.
आणि sin x ला पण अपॉन x पाहिजे, म्हणून डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x, n and d ला x ने डिवाइड करायचं. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 6 raised to x minus 1 upon x plus 5 raised to x minus 1 upon x plus 4 raised to x minus 1 upon x minus 3 raised to x minus 1 upon x, सगळ्याला upon x लिहिलं आपण, divided by limit as x tends to 0 of sin x upon x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलं आपण, x ने डिवाइड केलं. ओके, आता पुढच्या स्टेप मध्ये आन्सर सगळ्यात पहिला पार्ट, फर्स्ट ब्रॅकेटचा आन्सर आहे log 6 plus log 5 plus log 4 minus 3 log 3 upon sin angle upon angle म्हणजे 1. log plus log plus log म्हणजे log of multiplication. बघा, log of 6 into 5 into 4 मायनस हे 3 log 3 आहे ना, हा 3 मी आता वर घेतो म्हणजे log of 3 चा क्यूब सर. काय वापरलं माहिती इथे मी, इथे दाखवतो मी. बघा, log of m raised to n म्हणजे n log m. मग n log m म्हणजे n वर घ्यायचं. बघा, उलटा वापरायचा. लॉग मध्ये बरेच फॉर्म्युले आपल्याला उलटे वापरायला लागतात. log plus log plus log, log of multiplication 6 5 आणि into 4 करायचं. log of 120 याचा आन्सर मायनस log of 3 चा क्यूब म्हणजे 27. आता पुन्हा log मायनस log म्हणजे log of डिव्हिजन, log of 120 बाय 27. आता तुम्हाला 120 बाय 27 थोडंसं रिड्यूस करता येतं. 3 9 3 4 आणि 0 म्हणजे फायनल आन्सर येईल तुमचं log of 40 बाय 9. फाइनल आंसर क्या है, log of 40 by 9. ओके, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. लिमिट as x tends to 0 of 8 raised to sin x minus 2 raised to tan x upon e raised to 2x minus 1. थोड़ा वेगळा टाइपचा क्वेश्चन आहे. बघा, इथे ऍडजस्टमेंट पण थोडा वेगळा. लिमिट as x tends to 0, 8 raised to sin x, 8 raised to sin x minus 1 एक्स्ट्रा घेतले ना, minus 2 raised to tan x, ते -1 जे घेतले होते ते कॅन्सल केले, +1 होल डिवाइडेड बाय e raised to 2x minus 1 as it is. आता पुढची स्टेप इक्वल्स लिमिट as x tends to 0, 8 raised to sin x minus 1, ह्याला फक्त एक ब्रॅकेट केले, त्या दोघांतनं मायनस साइन कॉमन काढलं, 2 raised to tan x minus 1 होल डिवाइडेड बाय e raised to 2x minus 1, ह्याला एक ब्रॅकेट केलं. नेक्स्ट स्टेप, आता याच्या पुढची स्टेप फार विचित्र आहे, नीट लक्ष द्या. लिमिट as x tends to 0, 8 raised to sin x minus 1 upon, बघा मी आता पुन्हा सांगतो, लिमिट as x tends to 0 a raised to x minus 1 upon x चा आन्सर log 8 का असतो. पण लक्षात ठेवा a raised to इथं जे काय आहे ना x तेच खाली पाहिजे. इथं 5x असेल तर इथं 5x पाहिजे. इवन याच्या बाबतीत पण लिमिट as x tends to 0, e raised to x minus 1 upon x याचा आन्सर log e किंवा 1 असतं 1. पण e raised to जे काय तेच खाली पाहिजे. मग तसं आता 8 म्हणजे a आहे, कॉन्स्टंट आहे.
ए रेस टू साइन एक्स अपॉन -1 अपॉन साइन एक्सच पाहिजे तिथे, अपॉन साइन एक्स. मग आता तुम्ही हे एक्स्ट्रा घेतले, मग करा कॅन्सल. इंटू साइन एक्स कॅन्सलेशनला घेतले. परत बघा, ही टर्म अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्स काय केले, कॅन्सलेशनला वापरले. पुन्हा मायनस साइन ॲज इट इज. बघा, 2 रेस टू tan x -1 अपॉन tan x, हे अपॉन tan x आणि कॅन्सलेशनला इंटू tan x. होल डिवाइडेड बाय लिमिट झाली आता सेपरेटली. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ e raised to 2x minus 1 as it is. e raised to 2x minus 1 as it is. आता हा फॉर्म तुमचा कंप्लीट झाला. a raised to something minus 1 upon something. a raised to जे काही समथिंग आहे तो फॉर्म तुमचा कंप्लीट झाला. इथेही थोडाफार तो व्हायचा आहे, पण त्या sin x ला अपॉन x पाहिजे किंवा त्या tan x ला अपॉन x पाहिजे. तो अजून फॉर्म कंप्लीट झाला नाही. मध्ये मायनस साइन आहे, त्यामुळे डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x करूया. म्हणजे याला आणि याला सेपरेट डिव्हिजन दाखवता येईल तुम्हाला. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. आता मी दोघांनाही एक्स ने डिवाइड करतोय. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण एक्स ने डिवाइड करू. बघा, पहिली टर्म इक्वल्स limit as x tends to 0 of 8 raised to sin x minus 1 upon sin x into, बघा हे जे sin x आहेत ना ते sin x आणि अपॉन x जे आपण इथं डिवाइड करणार, मायनस साइन आहे. पुन्हा 2 raised to tan x minus 1 upon tan x into हे tan x आणि अपॉन x हे आपण डिवाइड करणार आहे. पुढच्या स्टेपमध्ये नीट लक्षात द्या. पुढची स्टेप लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ, बघा e raised to 2x minus 1 अपॉन x. हे आपण x ने आपण डिवाइड करणार आहे nnt ला. आता ह्याच्यातच परत ऍडजस्टमेंट होते. e raised to समथिंग जे वरती twice x इथे twice x यायलाच पाहिजे आणि इंटू 2 कॅन्सलेशनला वापरायचं. ऍडजस्टमेंट एक जागा तुम्हाला लक्षात आल्या. आता पुढची स्टेप a raised to x minus 1 upon x. त्याचा आन्सर आहे log 8 into 1. हे साइन आहे मायनस a raised to x minus 1 upon x. त्याचा आन्सर log a म्हणजे log 2 त्याचा आन्सर आहे. इंटू tan अँगल अपॉन अँगल 1 खाली e raised to, हे बघा e raised to x minus 1 upon x log e किंवा 1. पहिल्यांदा मी log e लिहितोय आणि मल्टिप्लाइड बाय हे 2 आहे. न्यूमरेटर मध्ये log 8 मायनस log 2 आणि अपॉन 1 मल्टिप्लाइड बाय 2. log मायनस log म्हणजे log ऑफ डिव्हिजन. log मायनस log log ऑफ डिव्हिजन आणि अपॉन 2 ॲज इट इज इक्वल टू वरचा आन्सर आहे log 4 अपॉन 2. आता हे तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफाय करता येतं. कसं सांगतो, हे अपॉन 2 आहेत की नाही, त्याला 1/2 लिहितो मी आणि log ऑफ 4. आणि हाफ आता जर मी वरती घेतले तर log ऑफ 4 रेस टू हाफ झाले. log ऑफ m रेस टू n log m, तो उलट वापरतो. आता 4 रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे फायनल आन्सर आहे log 2. कारण 4 चं स्क्वेअर रूट किती येतं सांगा, 2 येतं. सो log 2 इज द फायनल आन्सर. इथपर्यंत आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आता आपला 7.6 मधला फर्स्ट क्वेश्चन तुमचा कंप्लीट झाला आहे. बाकीचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. टिल देन गुड बाय.